निलेश चव्हाण शशांक हगवणेचा ताबा वारजे पोलीस घेणार आहेत, तर सुशील हगवणेचा ताबा कोथरूड पोलीस घेणार आहेत। वैष्णवी हगवणे प्रकरणात अपडेट समोर येते। येरवडा कारागृहातून तिघांचाही ताबा वारजे पोलीस आणि कोथरूड पोलीस घेणार आहेत। त्यांची शस्त्र परवाना संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? खरं तर याआधी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याला आरोपी केलं होतं। त्याचबरोबर सुशील आणि शशांक हगवणे यांना देखील पोलीस कोठडी मिळालेली होती। मात्र आता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वारजे पोलीस आणि कोथरूड पोलीस हा त्यांचा ताबा घेणार आहे। मुळामध्ये या तिघांना जो शस्त्र परवाना दिलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे। तसेच त्यांनी बनावट कागदपत्र देऊन ही शस्त्र परवाना घेतलेला होता अशी माहिती उघडकीस आलेली आहे। आणि त्यामुळे निलेश चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये आणि शशांक हगवणे याच्या विरोधात वारजे आणि सुशील हगवणे याच्या विरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आता आज हे दोन्ही पोलीस आहेत ते येरवडा कारागृहातून या तिघांचा ताबा घेणार आहेत। ज्यावेळेस वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर त्यांचं जे बाळ आहे ते निलेश चव्हाण याच्याकडे होतं अशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती। आणि त्यांनी ज्यावेळेस वैष्णवी हगवणे यांचे कुटुंब ते बाळ घेण्यासाठी गेलेले होते त्यावेळेस पिस्तूल त्यांच्या विरोधात रोखलेलं होतं अशा पद्धतीने तक्रार दिल्यानंतर निलेश चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि त्यात तपास करण्यासाठी आज वारजे पोलीस ताबा घेणार आहेत। निश्चित। अमोल, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।